मोठी हो. हर हर नर्मदे. आम्ही होतो भेडाघाटमध्ये आणि हा होता नर्मदा नदीचा वॉटरफॉल. एकदम सुट्ट्याने केली होती शिवर्त, पण ते कधी आपण वापस जाईनी. कुंभवरून वापस येताना लागलं आपल्या इथं महाप्रसादाचा कार्यक्रम. महाप्रसाद म्हटलं का आपण सोडत नाही. हा कार्यक्रम होता एमपीच्या लोक ऐकून. मग काय डटके जेवण केलं ना, आता निघालो होतो आम्ही जबलपूरला जासाठी. जबलपूर पाशी होतं एक भेडाघाट, तिथं होता नर्मदा नदीचा वॉटरफॉल आणि तो होता आम्हाला पाहायचा. संध्याकाळी टाइमात पोहोचलो आम्ही भेडाघाटमध्ये, सगळी फॅमिली सोबत होतो. आणि इथं लागले तर असे काही दुकानं जरी असे असले तर इथे अँटिक सामान एक नंबर होते. हवेतून निसर्गाचा आनंद घ्यायसाठी तो रोपवे, पण ज्यात काय आपल्याला बसायचं नव्हतं. मग निघालो आम्ही समोर. संध्याकाळच्या टाइमात पोहोचलो आम्ही जिथं वॉटरफॉल होता तिथं. आणि संध्याकाळच्या टाइमात इथचा व्ह्यू एक नंबर होता. नदीच्या थंड पाण्यात तर पहिले मी केली अंघोळ, आणि संध्याकाळच्या टाइमात नदीच्या काठावर होती आरती. तर ही आरती बघितली मी. आरती झाल्यावर निघालो आम्ही इथं मार्केट पाहायला. घरच्या लोकांचं इथे लुटरेस काम चालू होतं, कोण की इथं होत्या नवीन नवीन वस्तू, चांगल्या चांगल्या वस्तू. कोणासाठी घेतली ते टोपी आपण. गर्लफ्रेंडसाठी काही घ्यावं म्हटलं, पण लक्षात आलं गर्लफ्रेंडच नाही आपल्याला. ह्या व्हॅलेंटाईन डेला एखादी बनवली असती तर पुरा व्हॅलेंटाईन डे गेला आपल्या कुंभ मेळ्यात. खरा साप नाही तर नकलीच साप आज हाती घेऊन पाहिला होता मी. मला काही भेव लागत होता नाही, कोण बजरंगबली आपल्यासोबत होते. आणि रातच्या टाइमात आणि थंड वातावरणात चंद्र एक नंबर दिसून राहिला होता. मला द्यायचं होतं गिफ्ट एका जणाले, काकानं जेव्हा कोरी काम करून ते दिलं आपल्याला गिफ्ट. आणि सगळं झाल्यानंतर ते दिसून राहिलं तसं.